18 जानेवारी सायंकाळी 6च्या सुमारास कुर्ला परिसरातील निमी रोड जी मानसी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली। त्याचं कारण होतं की येथील असणाऱ्या फेरीवाल्यांमुळे हा जो वाद निर्माण झाला असं अनेकांचं मत आहे। तर गेल्या काल मुंबई महानगरपालिकेवरती कुर्ल्यातल्या सर्व नागरिकांनी पालिकेवरती थेट मोर्चा नेला होता। कुर्ल्यातले जे अनधिकृत फेरीवाले आहेत ते हटवण्यात यावे, कुर्ल्यातले अनधिकृत बांधकाम आहे ते हटवण्यात यावं। आणि आज मुंबई महानगरपालिकेने ज्या परिसरामध्ये म्हणजे कुर्ला पश्चिम परिसरातील निमी रोड येथे जे मानसी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग परिसरामध्ये परवा 2 गटामध्ये जी तुंबळ हाणामारी झाली होती तेथील अनधिकृत बांधकामावर थेट पालिकेने आज बुलडोझर चालवलेला आहे। हे दृश्य आहेत सकाळीच पालिका प्रशासनाने थेट कारवाई ही कुर्ल्यातल्या अनधिकृत बांधकामावरती केलेली आहे। ही दृश्य आहेत कुर्ला पश्चिम परिसरातील। या परिसरामध्ये परवा 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली होती आणि येथील जे अनधिकृत बांधकाम आहेत ते आता हटवण्यासाठी युद्ध पातळीवरती पालिका प्रशासन काम करत आहे। पालिका प्रशासनाबरोबर स्थानिक पोलीस ठाण्याचे पदाधिकारी, स्थानिक पोलिसाचे कर्मचारी देखील त्यांच्या संरक्षणासाठी आलेले आहेत। मात्र ही जी कारवाई होत असली तरी मुंबई महानगरपालिका ही तात्पुरती कारवाई करते का की कंटिन्यू सातत्याने या परिसरामध्ये कारवाई केली जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मी गुणवंत नागर, DRV न्यूज, मुंबई।